अरे यार, संजू तू कधी आलीस? अगं फक्त 15 मिनिटासाठी झोपलो होतो मी, तेही अलार्म लावून. अलार्म वाजलाच नाही बहुतेक. अरे यार, काय झालं? तू अशी का बघतीयस? उठतो ना मी, बस 5 मिनिटं फक्त उठतो मी नक्की. अरे तू पाणी का मारलंस ग तोंडावर? मी का लहान आहे का आता? हॅरी उठ उठ लगेच. तुला मी काय सांगितलं होतं की मी परत यायच्या आधी हा सगळा पसारा आवरून ठेवायचा. तू काहीच आवरला नाहीयेस, उलटा डबल पसारा करून ठेवलायस. तुला असं नाही वाटत का की माझा थोडासा भार हलका करावा म्हणून? आय नो मी विचार करून ठेवलेला आहे, काही काळजी करू नकोस. पण जाऊ दे ना. ऐक आता तू बाहेरून दमून आलीस की नाही, मग आपण जेवायचं काय करूयात? आपण ना घरीच जेवायचं नको बनवायला. आपण एक काम करूयात, आपण बाहेर जेवायला जाऊया. काय वाटतं तुला? आहे की नाही? नाहीतर एक काम करूयात, आपण पार्सल मागूयात घरी. हा, मग इथे मस्त जेवूयात. या नाही एवढ्या पसारात तू जेवू शकणार नाही, तुला छान नाही वाटणार. आपण एक काम करूयात, आपण बाहेरच जेवायला जाऊयात आणि छान जेवून येऊयात. ओके 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 मी जातो, फ्रेश होतो, मग आपण जाऊयात. ओके आलो. जानू मी आहे. दार उघड. जानू. विश्वा घाबरले ना रे मी. जानू मला जरा बोलायचं होतं. बोल. जानू काल तुझा बर्थडे होता. बर्थडेच्या निमित्ताने शक्य ते बेस्ट सरप्राईज मी तुला दिलं. पण आता वेळ आली आहे रिटर्न गिफ्टची. मला रिटर्न गिफ्ट देशील ना? रिटर्न गिफ्ट? हो म्हणजे माझ्याने जे शक्य होईल ते देईन मी. पण काय हवंय तुला रिटर्न गिफ्ट म्हणून? मी जे मागेन ते खरंच देशील ना जानू? हो पण सांग तरी तुला नक्की काय हवंय रिटर्न गिफ्ट म्हणून? म्हणजे आता उगाच जास्त ताणू नकोस, सांग ना. हे बघ जानू, मला माहिती नाही मी बोलल्यावर तुला नक्की काय वाटेल, पण एक गोष्ट नक्की आहे, तुला आता सगळ्यांसमोर यावं लागेल. जानू, हेच माझं रिटर्न गिफ्ट म्हणून मागत होतो. तुला आता जगासमोर यावं लागेल. तुझ्या आईबाबांना, फॅमिलीला, बहिणींना, सगळ्यांना सांगायला लागेल की तू जिवंत आहेस. जानू. विश्वा, नक्की काय झालंय तुला? नाही म्हणजे तू अचानक असं का बोलतोयस? हे बघ जानू, मला असं का वाटतंय हे तुला आत्ता सविस्तर नाही सांगू शकत, पण तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर प्लीज माझं एवढंच म्हणणं ऐक.
जानू तू जिवंत आहेस ही गोष्ट आता एक एक करून सगळ्यांना कळत जाणार आहे. जयंतला तर समजलंय आणि ही बातमी बाहेर यायला फार वेळ लागणार नाही अगं. आणि ती चुकीच्या पद्धतीने समोर येण्यापेक्षा आपणच ती सांगायला हवी. कसं सांगू तुला जानू, माझी आई आणि तुझी आई एकमेकींना ओळखतात. लक्ष्मी काकूंनी जर तुझा फोटो माझ्या आईला दाखवला तर आईला लगेच समजेल की तनू म्हणजे जानू आहे आणि सगळं संपेल. आपल्या घरच्यांचा आपण एवढा मोठा विश्वासघात करतोय हे कळल्यावर काय वाटेल त्यांना. जानू, विश्वास ठेव माझ्यावर. जगापासून हे सगळं लपवताना जसं मी तुझी साथ दिली, तसंच हे सगळं अनाऊन्स केल्यानंतर जे काही परिणाम होतील ते भोगताना मी तुझी साथ देईन. त्या सगळ्या परिणामांना सामोरं जाताना मी कायम तुझ्या सोबत असेन. जानू, तू इथून निघून गेल्यावर तुझ्या फॅमिलीला भेटल्यावर मला विसरणार तर नाहीस ना? श्वाप, वेडायस का तू? हे बघ, ह्या जगात मी काहीही विसरेन, पण तुला आणि आपल्या मैत्रीला कधीच नाही विसरणार. सिद्धिराज, अरे माझ्या आधी उठले का मलाच उशीर झाला? प्रिय बायको, तुझ्यासाठी एक छोटस सरप्राईज आहे. अच्छा, यासाठी सिद्धिराज आज लवकर उठलेत. प्रिये, करतो मी प्रेमाचा इजहार, उघड आता कपाटाचं महाद्वार. भावना, फारच लकी आहेस तू, इतका रोमॅन्टिक नवरा मिळालाय तुला. व्हॅलेंटाईन्स वीक स्पेशल सरप्राइजेस.